मोहम्मद नदाफ व त्याचे चार यांना ठोकल्या बेड्या। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व सांगली शहर पोलीस ठाणे यांची कारवाई। मोहम्मद जमाल नदाफ वय वर्ष 43 राहणार अभयनगर सांगली। इम्रान असलम दानवडे वय वर्ष 30 राहणार रामनगर सांगली। विजय उर्फ पप्पू बजरंग फाकडे वय वर्ष 40 राहणार हरिपूर तालुका मिरज जिल्हा सांगली। फारुक मुस्ताक नदाफ राहणार सर्वधर्म चौक गणेशनगर सांगली यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची माहिती। जय हिंद। पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली। काल दिनांक 14/11/2024 रोजी सर्वधर्म चौक गणेशनगर सांगली येथे फिर्यादी सलीम मुजावर यांच्यावर मोहम्मद नदाफ व त्याच्या साथीदारांनी फायरिंग करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले असल्याबाबत सांगली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगे सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोपर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी एस विमला मॅडम यांनी भेट देऊन सदर गुन्ह्यातील सर्व निष्पन्न आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते। आमची वेगवेगळी पथके तयार करून LCB व सांगली शहर पोलीस ठाणे यांची वेगवेगळी पथके हद्दीत वर्कआउट करत असताना मिळालेल्या माहितीनुसार येथील मुख्य आरोपी हा दानोळी तालुका शिरोळ येथे असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ आमची टीम तिथे जाऊन त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे। तसेच या गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत ते सर्व आरोपींना पण ताब्यात घेण्याबाबत सांगली पोलिसांना यश मिळालेलं आहे। या आरोपींमध्ये आहेत इम्रान दानवडे, विजय फाकडे आणि फारुक नदाफ। या गुन्ह्याच्या तपासामध्ये अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यातील जे जखमी फिर्यादी आहेत व आरोपी आहेत यांच्या आर्थिक हितसंबंधामध्येच्या कारणावरून सदरचा गुन्हा आरोपींनी केलेला असल्याबाबत प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे, परंतु याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत। निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली पोलीस सर्व बाबतीत जागरूकपणे लक्ष देत आहे। आपल्याला काही अडचण किंवा शंका असल्यास आपण 112 किंवा कंट्रोल रूम किंवा नजीकच्या पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा। कुणीही आपल्यावर कोणताही विश्वास ठेवू नये। सांगली पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। जय हिंद।